सावकारी व्याजापोटी चॉपरने वार, संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात, आरोपी मोकाट का? नाशिक सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे एक परिवार सुरक्षा आणि न्यायाच्या प्रतीक्षेत. महाराष्ट्र माझा न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा, बघा सविस्तर. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याकडे एक तक्रार आली होती की या पत्नीला सावकारी व्याजातून जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय. त्यांनी 2023 मध्ये सावकारी व्याजाच्या संदर्भात पंचवटी पोलीस स्टेशनला एक अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. परंतु ज्या लोकांनी सावकारी व्याज घेऊन यांचं जीवन एकदम दुश्वार केलं होतं, त्यांच्यावर नॉर्मल कारवाई झाली. त्यानंतर आज 2026 मध्ये देखील या पती पत्नीवर अतिशय त्यांना त्रास दिला जातोय, त्यांना मारहाण केली जाते. ते पोलीस स्टेशनला चक्रा मारून वैतागलेले आहेत. त्यांच्या पतीवर गेले आता 8 दिवसाआधीच चाकूने वार करण्यात आले होते आरके या ठिकाणी. आता आपण हे जाणून घेणार आहोत की त्यांच्या पत्नी आहेत, काय प्रकार घडलेला आहे, काय सगळे काही घटना काय आहे, घटनाक्रम काय आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव उषा दीपक मकवाना आहे. काय प्रकार घडलाय ताई तुमच्यासोबत? प्रकार असं की जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्याकडून आम्ही, काय नाव आहे त्यांचं? तिचं नाव संदीप जगदीश छावडा आहे. काय झालंय? कंचन संदीप छावडा. हा, ते दोघी नवरा बायको आहे. त्याच्याकडून आम्ही पैसे व्याजाने घेतलेले होते. कधी घेतले होते? 2018 ला घेतले होते. 2018 मध्ये? 2018 किती पैसे घेतले होते? आम्ही कमीत कमी थोडं करून 8 लाख पर्यंत झाले. आता आणि मग ते तुम्ही पैसे परत दिले का? हो, तिला पैसे दिले आम्ही थोडे करून. तिला 19 लाख पर्यंत तिचे पैसे पोचलेले. पण तरी पण अजून ते 20 लाखाची मागणी करते आणि 20 लाखाच्या तुम्ही नाही दिले आम्हाला तर आम्ही तुमचे जीव घेऊ, नाही तर तुम्हाला मारहाणी करू, कोणातरी तुमच्या फॅमिलीमध्ये एखाद्याला उडून टाकू, असं खूप धमकी देतोय आम्हाला. आणि घरापर्यंत येऊन आम्हाला शिवेगाळ करतोय. आम्हाला बाहेर जाण्याचे खूप मुश्किल झालेलं आहे. आता आम्ही नवरा बायको कुठे जाऊ, कोणाला सांगू? आम्ही पोलीस स्टेशनला येते, आयुक्त साहेबला आम्ही भेटले, पोलीस स्टेशनला सगळ्या बाजू आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, अर्ज दिलेले. 2023 ला आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला गेले होते. तेव्हा त्यांनी महालक्ष्मी पोलीस स्टेशन गेले होते, त्यांनी आम्ही अर्ज दिलेले आहे. मारहाणीची त्यांनी तक्रार आम्ही टाकलेली आहे. त्यांच्याकडून खंडीचं तक्रार पण झालेली आहे. तरी पण ते आम्हाला खूप अजून त्रास देते. मी आयुक्त साहेबला विनंती करते की आमच्याकडून सुरक्षित आम्हाला ठेवा. माझ्या नवऱ्याला खूप मारहाणीची धमकी देतोय आणि माझ्या नवऱ्याला आता 5 तारीखला त्यांनी मारहाण केली. त्यांना काहीतरी त्याच्या हातात चाकू होता की काय त्याच्या हातात होता हत्यार. त्याने खूप त्यांना मारलेले. मला पण छातीत बुक्का मारला, पोटात लात मारली. कोणत्या ठिकाणी घडली होती घटना? ते घटना आरके रेड क्रॉसला घडलेली आहे. आरके रेड क्रॉसला झालं? आरके रेड कुठं मारलंय तुम्हाला जरा दाखवा. आपण बघूयात यांना कोणत्या ठिकाणी मारलेलं आहे. चौकानी मारलेलं आहे की काय चाकूने मारलेलं या ठिकाणी दाखवा. त्यांच्या अंगावर चाकू किंवा चॉपर असं काहीतरी हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. अच्छा, ह्या बाजूला देखील त्यांच्या अंगावर वार करण्यात आलेले दिसून येत आहे. तुम्ही या संदर्भात सरकारवाडा पोलीस स्टेशनला तक्रार केली होती का? हो, तक्रार केलेली होती. ते म्हणे तुम्ही पहिले दवाखान्यात जाऊन तुमचे उपचार करा, नंतर आम्ही तुमची तक्रार घेते. आम्ही उपचार करून पण आले, सिव्हिलला गेलेले होते. तिथे पण आमचे म्हणजे त्यांनी वरच्यावर आमच्याला उपचार केलाय. खूप मला लागलं होतं, मला चक्कर येत होती, छातीत बुक्का मारला. तरी मी तिथे डॉक्टरला सांगायचं, लेडीजवर हात उचलला. मी इकडे पोलीस स्टेशनला सांगायचे सरांना, लेडीजवर हात उचललाय, ते गुन्हा आहे, तुम्ही दाखल करा. माझ्या मिस्टरला हाफ मर्डर केसची तुम्ही फाईल टाका त्याची. पण तरी ते समोरच्या व्यक्तींना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं होतं का? नाही, त्यांना बोलवलं आलंच नाही आतापर्यंत. 2023 आता 2024 चालू आहे, 3 वर्ष झाले आणि आता 5 तारीखला आमच्यावर मारहाण झाली. तरी पण त्यांना आतापर्यंत पोलीस स्टेशनला बोलवले नाही, काय त्यांनी उत्तर केला नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही तक्रार करून देखील तुमच्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाही, असं तुमचं म्हणणं आहे? काहीच दखल घेतली जात नाही. त्या टायमात माझ्या बायकोला विनयभंगाची त्यांनी मारहाण केली, पोटावर लात मारली, छातीवर त्यांनी मुक्की मारले. विनयभंगाची पण टेस्ट लावल्या दिली नाही.
माझ्यावर तर वार झाली, पण माझ्या बायकोला विनयभंगाची पण केस घेतली गेली नाही. माझी केस घेतल्या गेली. दोघांचे सिव्हिल गेले, दोन्ही रिपोर्ट आले आहेत आणि ते आम्हाला अजून काही माहिती दिली नाही. दिलेली नाही. एकंदरीतच या कुटुंबावर ज्या वेळेस कोणता हल्ला झालेला आहे ठीक आहे. तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. तक्रार त्यांची घेतल्या गेली, परंतु पोलिसांकडून हवं तसं संरक्षण त्यांना मिळालेलं नसल्याचं आज या पती पत्नीकडून आपल्याला ऐकावयास मिळत आहे. काल पण माझ्यावर शिवीगाळ आली नसताना माझा 5 लाख दिला त्यांनी. दोन्ही वेळेस सेवा द्यायला दिली. तू जिथं जाईल तिथं तुला मी जिवंत सोडणार नाही. म्हणजे तुम्ही दोघी नवरा पोलीस कंप्लेंट केल्यानंतर देखील ते आताही पुन्हा तुम्हाला त्रास देत पण हा ते त्रास देतात. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस आमची खिचत आहे, आम्ही काय पण करू शकणार, पण तुमच्यावर आम्ही कोणी काही करणारच नाही असं. म्हणजे आम्ही खूप तुमच्यावर त्रास देणारच आहे असं. आम्हाला पैसे देतो, पोलीस आमच्या खिशात आहे, असं ते आम्हाला धमकी देतोय समोर येऊ. खूप वाईट परिस्थिती आहे. आता माननीय आयुक्त सरांनी या बाबतीमध्ये गंभीर दखल घेऊन या कुटुंबाला न्याय द्यावा अशी या कुटुंबाकडून मागणी होत आहे. महाराष्ट्र माझा न्यूज साठी कॅमेरामॅन प्रवीण कासारसह जनार्दन गायकवाड, नाशिक.